आणि म्हणून ही MIDC करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं ही MIDC करायची त्याचा सगळा पोलखोल मी या प्रेसच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतोय। हे 2012-13 मध्ये ज्यावेळेस हा सोलर प्रोजेक्ट आणि ती जागा घेतली आहे तिथल्या लोकांना माहिती आहे की याचा पार्टनर कोण आहे आणि तो हिडन आहे, त्यामुळे चौकशीत निष्पन्न होईल नाही असा मी केलेल्या आरोपावरती खंडन केलं नाही आणि म्हणून ही नीरव मोदीसाठी चाललेली सगळी खटाटोप आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जत MIDCचा मुद्दा गाजला आणि कर्जत येथे MIDC झालीच पाहिजे। जामखेडला MIDC आहे, भूसंपादित 37 वर्षापूर्वी केलेलं आहे। कर्जतला देखील MIDC झाली पाहिजे। सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून ते माझं कर्तव्य देखील आहे आणि म्हणून ही MIDC करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं ही MIDC करायची त्याचा सगळा पोलखोल मी या प्रेसच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतोय। कालच परवा 1 ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी MIDC व्हायची आहे त्या ठिकाणी तालुक्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास सेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या MIDCच्या संदर्भामध्ये बैठक झाली। त्याचं इतिवृत्त माझ्याकडे आज प्राप्त झालेलं आहे आणि त्या इतिवृत्ताच्या माध्यमातून त्यांनी MIDCला विरोध केलेला आहे। तालुक्यातील सर्व पदाधिकारी आता आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील आहेत, तालुक्याचे सभापती आहेत, अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांना हे 2012-13 मध्ये ज्यावेळेस हा सोलर प्रोजेक्ट आणि ती जागा घेतली आहे तिथल्या लोकांना माहिती आहे की याचा पार्टनर कोण आहे आणि तो हिडन आहे, त्यामुळे चौकशीत निष्पन्न होईल आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर कळेल की ही MIDC नेमकी कोणासाठी करायची। दुसरा प्रश्न असा आहे की रोहित पवारांचा आग्रह आहे की इथेच ती MIDC व्हावी, म्हणून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का शाह अग्रवाल किंवा शेडा किंवा नीरव मोदी यांना थेट फायदा पोहोचवण्यासाठी ती MIDCचा घाट रोहित पवार तिथे करत आहे? एवढे सगळे कागदपत्र दाखवल्याच्या नंतर याच्यामध्ये कुठलंही गौडबंगाल नाही, कुठलीही अडचण नाही, कुठलाही आडपडदा नाही। या जमिनी त्यांनी आज तागायत नीरव मोदीच्या नाहीत असा मी केलेल्या आरोपावरती खंडन केलं नाही आणि म्हणून ही नीरव मोदीसाठी चाललेली सगळी खटाटोप आहे। 1 लाख सह्या तरुणांच्या 1 लाख सह्या या कर्जत MIDCसाठी घेण्यात त्याची दिशा बदलायच्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की पाटेगाव ग्रामपंचायतीने विरोधाचा ठराव मंजूर केला आहे, तर तिथे मोठ्या प्रमाणात जे युवक आंदोलन करत होती ती कोण होती? ती बाहेरून आलेली होती? प्रश्न असा आहे की ते काही माझ्या पक्षाचे त्या ग्रामसभेला अध्यक्ष होते, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास सेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेचा ठरावाचं इतिवृत्त मी वाचून दाखवलं। त्यांनीच भावना केल्यात उदय सामंत साहेब हे आमचं ऐका आणि म्हणून ते पत्र मी उदय सामंत साहेबांना देणार आहे। त्यामुळं आता तुम्ही तपासा नेमके ते तरुण होते का आणखी कोण होते। ते काय आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नव्हते, ते काँग्रेसचे पदाधिकारी होते आणि ते आत्तासुद्धा रेकॉर्डवरती आहेत। त्यामुळं आता तुम्ही तो प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी कशी। अजून काही प्रश्न आहेत का?